नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला पुढे करून इराणच्या सोबत जी युद्धबंदी घडवली होती, ती युद्धबंदी आजवरच्या इतिहासातली सगळ्यात अल्पजीवी युद्धबंदी ठरलेली आहे. म्हणजे धुरंधरचा पार्ट 1 आणि पार्ट 2 जोडला तर 7.5 तास होतात, परंतु ही युद्धबंदी 6 तास सुद्धा टिकली नाही. 6 तासामध्ये या युद्धबंदीचे 3:13 वाजले. इस्रायलने लेबनॉनवर जबरदस्त हल्ले केले, घणाघाती हल्ले केले. 10 मिनिटात 100 लक्ष्यांवर मारा केला आणि त्याच्यानंतर इराणने सुद्धा हॉर्मुझमध्ये पुन्हा एकदा नाकेबंदी केली. ट्रम्प यांची प्रचंड चरफड होते आणि पाकिस्तान जबरदस्त हळहळतोय. या युद्धबंदीसाठी दोन्ही पक्ष तयार झाले होते, ही बाब खरी आहे, परंतु दोन्ही पक्षांनी जे प्रस्ताव ठेवले होते ते अशा प्रकारचे प्रस्ताव होते. त्या प्रस्तावातल्या अटी अशा प्रकारच्या होत्या की ही युद्धबंदी किती काळ टिकेल याच्याबद्दल प्रचंड साशंकता होती. आणि सगळ्यात मोठी साशंकता होती या युद्धामध्ये पुढे पुढे करणाऱ्या पाकिस्तानमुळे. कारण पाकिस्तानची मुळात या जगामध्ये कोणतीही प्रतिष्ठा नाहीये, पाकिस्तानच्या शब्दाला किंमत नाहीये. अशा एका देशाला मध्ये घालून ट्रम्प ही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे ही मध्यस्थी कितपत टिकेल याच्याबद्दल जग सुरुवातीपासून साशंक होतं. ही युद्धबंदी टिकेल की नाही त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये जी साशंकता होती त्याचं सगळ्यात मोठं कारण इस्रायल होतं. अमेरिका आणि इराणने ही युद्धबंदी घडवलेली आहे, परंतु इस्रायल ही युद्धबंदी मानेल का, ही सगळ्यात मोठी शंका होती आणि ती शंका अखेर खरी ठरली. इस्रायलच्या हल्ल्यामध्ये लेबनॉनमध्ये 182 लोक ठार झाल्याचं वृत्त आहे आणि हे हल्ले झाल्यानंतर हिजबुल्लाने सुद्धा इस्रायलवर आक्रमण करायला सुरुवात केली. इस्रायलने असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जो काही करार झाला त्याच्यामध्ये हिजबुल्ला आणि लेबनॉनचा दूरदूरपर्यंत संबंध नाहीये, परंतु पाकिस्तानने मात्र असं म्हटलंय की हिजबुल्ला आणि लेबनॉन या दोघांचा या कराराशी निश्चितपणे संबंध होता. ही युद्धबंदी मोडल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे. हे युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेमध्ये अशा प्रकारची ओरड होती की अमेरिकेचं हे युद्ध नाहीये, या युद्धामध्ये इस्रायलच्या मागे अमेरिका फरफटत चाललेला आहे. अमेरिकेला हे युद्ध नको आहे, परंतु इस्रायलला हवं असल्यामुळे अमेरिका या युद्धामध्ये उतरलेला दिसतो. अमेरिकी लोकांचा हा आक्षेप होता. ट्रम्प यांच्यावर या मुद्द्यावरून अनेक लोकांनी टीका केली आणि ती टीका खरी ठरताना दिसते. या युद्धामधून अमेरिकेला काढता पाय घ्यायचा आहे, परंतु जोपर्यंत इस्रायलला असं वाटतंय की हे युद्ध थांबू नये तोपर्यंत हे युद्ध सुरू राहणार, ही गोष्ट आता पुरेशी स्पष्ट झालेली आहे. युद्धबंदीचे 12 वाजल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. ते असं म्हणाले की आमची बोटं अजूनही ट्रिगरवर आहेत. या युद्धामध्ये आम्ही दमदार कामगिरी केलेली आहे. आतापर्यंत बरीच उद्दिष्ट गाठलेली आहेत, परंतु बरंच काही मिळवायचं बाकी आहे. एकतर कराराच्या अंतर्गत किंवा युद्ध करून आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये इराणने समृद्ध केलेलं युरेनियम नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. अर्थ स्पष्ट आहे, हे युद्ध इस्रायलने सुरू केलं त्याचं कारण इराण अण्वस्त्र तयार करेल आणि त्याचा रोख इस्रायलकडे वळवेल अशी भीती इस्रायलला सतावत होती. आणि जोपर्यंत इराणने समृद्ध केलेलं युरेनियम नष्ट होत नाही तोपर्यंत ही भीती इस्रायलच्या मनामध्ये कायम राहणार. आम्ही कोणत्याही क्षणी पुन्हा एकदा युद्ध सुरू करू शकतो असं नेतन्याहू म्हणतायत. याचा अर्थ लक्षात घ्या. एका बाजूला लेबनॉनवर हल्ले सुरूच आहेत, लेबनॉनचा प्रतिकार सुद्धा सुरू आहे, परंतु नेतन्याहू म्हणतात की कोणत्याही क्षणी आम्ही युद्ध सुरू करू शकतो. याचा अर्थ कोणत्याही क्षणी आम्ही पुन्हा एकदा इराणवर हल्ले सुरू करू शकतो. या दरम्यान इराणने हॉर्मुझची पुन्हा एकदा नाकेबंदी केलेली आहे. म्हणजे जगाच्या डोक्याला जो ताप होता तो पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. जोपर्यंत हे युद्ध सुरू आहे तोपर्यंत हॉर्मुझमध्ये जी नाकाबंदी आहे ती तशीच राहणार आहे, अशा प्रकारचे चित्र दिसत आहे. इराणने इथे फ्लोटिंग पोस्ट तयार केलेले आहेत. इराणच्या गस्ती नौका इथे कायम लक्ष ठेवून असतात. जी जहाजं इथून ये जा करतात त्या जहाजांवर या गस्ती नौकांचं लक्ष असतं. इराणने एक डिजिटल ट्रॅकिंग सिस्टीम सुद्धा विकसित केलेली आहे. ड्रोनच्या माध्यमातून, या डिजिटल ट्रॅकिंगच्या माध्यमातून व्यापारी जहाजांवर लक्ष ठेवलं जातं. आधीच त्यांना आदेश दिले जातात दंड भरण्याचे, आणि हा दंड जर त्यांनी भरला नाही तर ओमानच्या आखाताजवळ या जहाजांना अडवून ठेवण्यात येतं. ओमानच्या आखाताजवळ अशा प्रकारची जवळजवळ 400 जहाजं खोळंबलेली आहेत. या युद्धाच्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची जी विधानं आहेत ती 180 अंशाच्या कोनामध्ये बदलताना दिसत आहेत. कधी ते गाढवावर असतात, कधी ते घोड्यावर असतात, कधी ते शांततेची भाषा करतात, तर कधी ते इराणला चिरडून टाकण्याची भाषा करतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धबंदीपूर्वी इराणची सभ्यता नष्ट करण्याची भाषा केली होती आणि त्याच्यानंतर काही तासातच डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रत्येक विधानानुसार शेअर बाजार हिलकावे खात असतो, तेलाचे दर खालीवर होत असतात आणि याचा फायदा नेमका कोणाला होतोय याच्याबद्दल आता जगामध्ये उघड चर्चा सुरू झालेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर तेलाचे दर प्रति बॅरल 110 वरून थेट $94 पर्यंत खाली आले. काही काळ ते $90 पर्यंत पण गेले होते. म्हणजे लक्षात घ्या, $20चा फरक तेलाच्या किमतीमध्ये आला होता. या युद्धाच्या काळामध्ये पश्चिम आशिया धगधगतोय. आखाती देशांना जबरदस्त फटके बसत आहेत. भारतासारख्या अनेक देशांना झळ बसते.
परंतु या युद्धाच्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानामुळे निश्चितपणे कोणाची तरी तिजोरी भरते, कुणीतरी प्रचंड कमाई करते आणि ही जी कमाई आहे ती अब्जावधी डॉलरची आहे. प्रत्येक विधानानंतर अशा प्रकारची कमाई शेअर बाजारामध्ये केली जाते, कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने शेअर बाजारामध्ये प्रचंड तेजी येते आणि दुसऱ्या विधानाने शेअर बाजार साफ लुळायला लागतो. पहिल्या दिवशी अयातुल्ला अली खोमेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ सेनाधिकाऱ्यांचा खात्मा झाला. तरी सुद्धा पुढे 6 आठवडे हे युद्ध चाललेलं आहे आणि त्याच तीव्रतेने चाललेलं आहे. हे युद्ध संपुष्टात येण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीयेत. युद्धबंदी सुद्धा अल्पजीवी ठरलेली आहे. हे युद्ध आता रशिया युक्रेन युद्धाच्या वाटेवर जात आहे की काय अशी भीती अनेकांना वाटते. अनेकांना ही भीती छळते आणि अनेक लष्करी तज्ज्ञांनी ही भीती बोलून सुद्धा दाखवलेली आहे. एखादं युद्ध सुरू करताना युद्ध सुरू करणाऱ्या देशाच्या समोर काही उद्दिष्ट असतात. अमेरिकेने सुद्धा अशा प्रकारची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार दावा केलाय की आम्ही जी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवली होती ती उद्दिष्ट आम्ही गाठलेली आहेत, ती उद्दिष्ट आम्ही पूर्ण केलेली आहेत. परंतु हे वास्तव नाहीये. हे युद्ध सुरू करताना अमेरिकेच्या डोळ्यासमोर 2 उद्दिष्ट होती जी महत्वाची होती. एक तर इराणमध्ये रिजिम चेंज करणं आणि दुसरं उद्दिष्ट होतं इराणने जे युरेनियम विकसित केलेलं आहे एकतर त्याचा ताबा घेणं किंवा ते नष्ट करणं. अजूनपर्यंत तरी या दोन्ही उद्दिष्टामध्ये अमेरिका सफल झालेला नाहीये. तरी सुद्धा अमेरिकेचा हा दावा आहे की आम्ही आमचं लक्ष्य गाठलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प हे वाचाळवीर आहेत. वाटेल ते बोलत असतात, वाटेल ते विधानं करत असतात. त्यांच्या तुलनेत बेंजामिन नेतन्याहू जास्त प्रामाणिक आहेत असं म्हणावं लागेल. नेतन्याहू यांनी आज जी विधानं केली आहेत ती अत्यंत महत्वाची आहेत. त्यातलं एक विधान तर त्यांचं उद्दिष्ट स्पष्ट करणारं आहे. ते असं म्हणाले की इराणने विकसित केलेले जे युरेनियम आहे ते जोपर्यंत आम्ही नष्ट करत नाही, मग ते कराराद्वारे आम्ही नष्ट करू किंवा युद्धाद्वारे, परंतु तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. आणि हे युरेनियम नष्ट करणं ही कर्मकठीण बाब आहे. त्याच्यासाठी अमेरिकेला, इस्रायलला इराणमध्ये आपल्या फौजा उतरवाव्या लागतील आणि त्याच्यासाठी ट्रम्प यांची तयारी नाहीये, कारण त्यांना देशांतर्गत प्रचंड मोठा विरोध आहे. आणि जोपर्यंत ट्रम्प हे करत नाहीत तोपर्यंत हे युद्ध संपत नाही आणि जोपर्यंत हे लक्ष्य गाठलं जात नाही तोपर्यंत इस्रायल अमेरिकेला सोडेल असं दिसत नाहीये. हीच ट्रम्प यांची गोची आहे. ट्रम्प हे चक्रव्यूहामध्ये अडकलेले आहेत. इस्रायल त्यांचा हात सोडत नाहीये. या युद्धातून सुटका करून घेण्याचे ट्रम्प जेव्हा जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा इस्रायल त्याच्यामध्ये कोलदांडा घालताना दिसतोय. ट्रम्प यांनी ही युद्धबंदी जाहीर केली, इराणने त्याचं समर्थन केलं, परंतु ही युद्धबंदी मोडून काढण्यासाठी इस्रायलचे हल्ले कारणीभूत ठरले, इस्रायल कारणीभूत ठरला. ट्रम्प कोणतेही राजकीय शिष्टाचार मानत नाहीत. त्यांची भाषा अभद्र असते, शिवराळ असते. ते जगातल्या प्रत्येक नेत्याला हडतूड करण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या या व्यवहारामुळे ट्रम्प यांनी जगामध्ये अनेक शत्रू निर्माण केलेले आहेत. या कठीण काळामध्ये जगातला एकही देश त्यांच्यासोबत उभा आहे असं चित्र दिसत नाहीये आणि म्हणूनच त्यांना पाकिस्तानसारख्या भीकमाग्या देशाची गरज पडते. जग तुमच्यासोबत असो नसो, तुमच्या देशातले लोक तुमच्यासोबत असो नसो, तुमचे सहकारी तुमच्यासोबत असो नसो, परंतु तुम्ही पाळलेला जो कुत्रा आहे तो सतत तुमच्यासोबत असतो, तुमच्या आजूबाजूला घोटाळत असतो, तुमच्यासमोर शेपूट हलवत असतो. ट्रम्प यांना पाकिस्तानची गरज म्हणूनच आहे, कारण पाकिस्तान हा असा कुत्रा आहे जो ट्रम्प यांच्यासमोर नेहमी शेपूट हलवताना दिसतो. शहबाज शरीफ यांनी अमेरिकेतून आलेली पोस्ट जशीच्या तशी आपल्या एक्स अकाउंटवर कॉपी पेस्ट केली म्हणून त्यांच्या देशामध्येच त्यांची चिथू होते. या व्यक्तीला देशात किंमत नाहीये, देशातले लोक त्याला विचारत नाहीत. अशा व्यक्तीला पुढे करून ट्रम्प ही युद्धबंदी करण्याचा प्रयत्न करत होते आणि ते प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत, कारण शहबाज शरीफ हा असा फुटलेला फुगा आहे ज्याच्यामध्ये कितीही हवा भरली तरी तो फुगणार नाही. ट्रम्प अशा व्यक्तीला मोठं करण्याचा प्रयत्न करत होते, अशा व्यक्तीचं वजन वाढवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ट्रम्प यांचे प्रयत्न आणि शहबाज यांची मध्यस्थी दोन्हीही अपयशी ठरलेली आहे आणि त्याच्यामुळे शहबाज प्रचंड हळहळ व्यक्त करतायत. शहबाज शरीफ यांनी या अपयशाचं खापर इस्रायलवर फोडण्याचा प्रयत्न करतायत, परंतु इस्रायलच्या लेखी शहबाज यांची किंमत शून्य सुद्धा नाहीये, मायनसमध्ये आहे. त्यामुळे शहबाज काय बोलतात आणि काय करतात हे इस्रायलच्या दृष्टीने शून्य महत्वाचं आहे. शहबाज यांच्या पुढाकाराने जेव्हा ही युद्धबंदी होते अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं तेव्हा भारतामध्ये अनेक लोक चिकाळले. शहबाजमध्ये त्यांना चाणक्य दिसायला लागला आणि ते घसरले नरेंद्र मोदी यांच्यावर. जे शहबाज शरीफ यांनी केलं ते नरेंद्र मोदी यांना केलं पाहिजे होतं, अशा प्रकारचा दावा ही मंडळी करत सुटली. वाटाघाटी इस्लामाबादमध्ये होणार आहेत याच्यामुळे सुद्धा अनेक लोकांना प्रचंड आनंद झाला होता, परंतु कालच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की कोळशाच्या दलालीमध्ये हात काळे होतात हे नरेंद्र मोदी यांना ठाऊक आहे, हे डॉक्टर जयशंकर यांना ठाऊक आहे आणि त्याच्यामुळे हे दोन्ही नेते या संपूर्ण प्रकरणापासून दूर राहिले आणि त्यांना जे अपेक्षित होतं ते आता घडताना दिसत आहे. ही युद्धबंदी करण्याचे प्रयत्न पूर्णपणे फोल ठरलेले आहेत. हे युद्ध पुढे चालू राहील अशा प्रकारची शक्यता निर्माण झालेली आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेलं युद्ध थांबवणं 3 जणांच्या हाती आहे. एकतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, दुसरे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि तिसरे इराणचे सर्वेसर्वा मुज्तबा खोमेनी. पहिली जी व्यक्ती आहे ट्रम्प, हे अत्यंत सनकी आहेत, अत्यंत बेभरोशाचे आहेत.
बेंजामिन नेतन्याहू हे कुणाच्याही नियंत्रणामध्ये नाही आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या नियंत्रणामध्ये आहेत अशी सध्या जगामध्ये चर्चा सुरू आहे. आणि मुस्तफा खोमेनी यांच्याबद्दल काय म्हणाल? एका कट्टरवादी नेत्याचा अत्यंत कट्टरवादी असलेला मुलगा. या 3 जणांच्या भांडणामध्ये पडणं म्हणजे कपाळमोक्ष करून घेणं हे मोदींना ठाऊक होतं, म्हणून ते या लफड्यामध्ये पडलेच नाहीत. फक्त नरेंद्र मोदी नाही, जगातला असा प्रत्येक नेता जो सुजाण आहे, ज्याचा मेंदू शाबूत आहे, असा कुणी नेता या भानगडीमध्ये पडताना दिसत नाहीये. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन अत्यंत शांत बसलेले आहेत. युरोपाचे नेते सुद्धा शांत आहेत. युद्ध थांबलं पाहिजे अशी इच्छा प्रत्येक जण व्यक्त करतोय, परंतु मध्यस्थी करण्याच्या भानगडीमध्ये कोणीही पडत नाही. शी जिनपिंग सुद्धा लांब राहून या युद्धाचा तमाशा बघताना दिसत आहेत. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पडद्याच्या मागून बऱ्याच हालचाली केल्या. त्यांनी संपर्क केला इराणशी, त्यांनी संपर्क केला आखातातल्या देशांशी, परंतु अमेरिकेशी चर्चा करण्याच्या भानगडीत ते सुद्धा पडले नाहीत. असं अनेकदा होतं की जे काही घडतंय त्याची झळ तुम्हाला बसते, तुम्ही प्रचंड अस्वस्थ आहात, परंतु परिस्थितीवर तुमचं नियंत्रण नाहीये. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करता? तुम्ही शांत बसता, तुम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असता, त्या क्षणाची वाट बघत असता जेव्हा सूत्र तुमच्या हाती येतील. संपूर्ण जगाला अस्वस्थ करणाऱ्या घडामोडी पश्चिम आशियामध्ये घडत असताना जगातला प्रत्येक नेता हेच करताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.